शैक्षणिक वर्ष 2020-21साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती दिनांक 28 मे 2021 रोजी निर्गमित करण्यात आली। सदर कार्यपद्धतीमध्ये प्रस्तावनेअंतर्गत कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दिनांक 15 जून 2020 पासून प्रत्यक्ष वर्ग भरू शकत नसल्याने राज्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अध्यापन सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला। त्यानुसार शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रतर्फे पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका, दीक्षा अभ्यासमाला, यूट्यूब चॅनल, ऑनलाईन अध्यापन वर्ग इत्यादी मार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले। कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शासनाने लागू केलेले लॉकडाऊन, संचारबंदी निर्बंध कालावधी वेळोवेळी वाढविण्यात आला। शासनाने लॉकडाऊन संचारबंदीच्या निर्बंधामध्ये शिथिलता दिल्यानंतर स्थानिक परिस्थितीनुसार इयत्ता 9वी ते 12वीच्या राज्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या। राज्यातील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा सन 2021च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले। यानुसार इयत्ता 10वीची परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2021 पासून सुरू होणार होती। कोविड-19चा प्रादुर्भाव वाढत गेल्यामुळे इयत्ता 10वीची परीक्षा घ्यावी किंवा कसे याबाबत शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विचारविनिमय करण्यात आले। कोविड-19चा प्रादुर्भाव वाढलेला विचारात घेता सदर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। तथापि कोविड-19चा प्रादुर्भाव मार्च 2021 पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेसंदर्भातील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन माननीय मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे। सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी रद्द करण्यात यावी। तसेच इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट इयत्ता 11वीमध्ये प्रवेश देण्यात यावा। माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत दिनांक 12 मे 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते। त्यानुसार इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळामार्फत जाहीर करून गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। राज्यातील विविध शैक्षणिक कार्य व राज्यस्तरीय संस्थांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने संदर्भ क्रमांक 1 मधील दिनांक 25 एप्रिल 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे शालेय अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, मूल्यमापन इत्यादी कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। राज्यस्तरीय संस्थांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने समन्वयाची जबाबदारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे। संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हे सदर समितीचे सचिव असून सदर समितीमध्ये अध्यक्ष राज्य मंडळ पुणे, संचालक माध्यमिक, संचालक प्राथमिक, संचालक बालभारती हे सदस्य आहेत। राज्यात कोविड-19च्या उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10वीची परीक्षा रद्द केल्यामुळे इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशा प्रकारे करण्यात यावे याबाबत शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील विविध संस्थांच्या प्रमुखांसोबत
शिक्षण क्षेत्रातील काही अनुभवी व्यक्तींसोबत चर्चा करण्यात आली। यामध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेसंदर्भात व विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत विविध पर्यायांचा विचार करण्यात आला। याबाबत सर्वंकष विचारविनिमय करण्यात येऊन आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या बैठकीत विविध पर्यायामुळे होणारे परिणाम व करावयाची कार्यवाही याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता। उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार करण्यात येऊन सद्य स्थितीत मूल्यमापन योजनेचा सर्वात योग्य पर्याय निश्चित करण्यात आला व त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। त्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 18 मे 2021च्या पत्रान्वये शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी साठी मूल्यमापन कार्यपद्धतीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे। या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत। तर त्यासाठी शासन निर्णय काय आहे तो आपण पाहूया। अध्यापन प्रक्रियेची फलनिष्पत्ती तपासण्यासाठी व विद्यार्थ्यांची संपादन पातळी निश्चित करण्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे। कोविड-19च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील इयत्ता 10वीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी वर्षभर शाळांमध्ये शिक्षकांनी ऑनलाईन ऑफलाईन अध्यापन करत असताना व्हॉट्सअप बेस्ड मूल्यमापन, कृतीपत्रिका, गृहकार्य, स्वाध्याय, सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा इत्यादी विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ऑफलाईन मूल्यमापन केलेले आहे। इयत्ता 9वी 10वीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय दिनांक 8 ऑगस्ट 2019 नुसार सन 2019-20 पासून लागू करण्यात आली आहे। सदर मूल्यमापन योजनेनुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयासाठी 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येते। यामध्ये इयत्ता 10वीसाठी प्रत्येक विषयाचे 80 गुणांची लेखी परीक्षा व 20 गुणांची तोंडी, प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंडळामार्फत घेण्यात येते। मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक 18 मे 2021 रोजी शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 9वीचे विषयनिहाय सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादनिकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल तयार करण्यात आलेला आहे। इयत्ता 9वीचे मूल्यमापन हे 2019-20 मध्ये कोविड-19च्या परिस्थितीपूर्वी करण्यात आलेले आहे व विद्यार्थ्यांच्या संपादनिकीचे विश्वासार्ह अभिलेखे सरळ प्रणालीवर देखील उपलब्ध आहेत। याचा विचार करून इयत्ता 9वी अंतिम मूल्यमापन व इयत्ता 10वी वर्षभरातील शाळांतर्गत विविध मूल्यमापन साधनाद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे माध्यमिक शालांत परीक्षा सन 2021चा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। ही अपवादात्मक परिस्थितीतील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीच तात्पुरती व्यवस्था आहे। म्हणजेच काय तर इयत्ता 9वीचं जे काही मूल्यमापन केलेलं आहे या विद्यार्थ्यांचं त्या मूल्यमापनावर आणि 10वीतील वर्षभरातील जे काही मूल्यमापन त्यांचं झालेलं आहे विविध मूल्यमापन साधनाद्वारे या दोघांच्या आधारे आपल्याला त्यांचा निकाल तयार करावायचा आहे। शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी। नियमित विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे विद्यार्थी रेग्युलर शाळेमध्ये होते त्यांच्यासाठीची कार्यपद्धती आहे। इयत्ता 9वी व इयत्ता 10वी या दोन्ही इयत्तांसाठी विषयनिहाय मूल्यमापन योजना ही समान असून याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 9वीचे विषयनिहाय सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादनिकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेला आहे।
कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये राज्यातील विविध भागातील शाळा या स्थानिक परिस्थितीमुळे एकाच वेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्वच शाळांमध्ये इयत्ता 10वीच्या मूल्यमापन प्रक्रियेतील सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यापैकी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही. वरील वस्तुस्थिती विचारात घेता वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सन 2021चा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता 9वीची अंतिम संपादनूक आणि इयत्ता 10वीमध्ये वर्षभरातील शाळांतर्गत केलेल्या मूल्यमापनाच्या आधारे प्राप्त संपादनूक यांचा खालीलप्रमाणे एकत्रित विचार करण्यात यावा. मूल्यमापनाचा तपशील आणि गुण इथे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या इयत्ता 9वीचा विषयनिहाय अंतिम निकाल यासाठी 50 गुण देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या इयत्ता 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुणांचं आहे आणि विद्यार्थ्याचे इयत्ता 10वीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन यासाठी 20 गुण, टोटल केलं तर 100 गुण होतात. म्हणजे 100 गुणाचं आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. 50 गुण इयत्ता 9वीसाठीचे असतील. 9वीच्या विषयनिहाय जे काही गुण मिळालेले आहेत मुलांना प्रत्येक विषयातले त्याचं कन्वर्शन आपल्याला 50मध्ये करावं लागेल. त्यानंतर वर्षभराचं जे काही आपण 10वीमध्ये त्यांचं लेखी मूल्यमापन केलेलं आहे विविध साधनांद्वारे त्याचं कन्वर्शन आपल्याला 30मध्ये करावं लागेल. आणि तोंडी जे आहे त्यांचं अंतर्गत मूल्यमापन तोंडी किंवा प्रात्यक्षिक विषयानुसार आपल्याला तोंडी, प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापन करायचं आहे. त्यासाठी 20 गुण असे टोटल 100 गुण आपल्याला विषयनिहाय मुलांना या प्रकारे द्यायचे आहेत. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता 9वीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय 100 पैकी गुणांचे इयत्ता 10वीसाठी विषयनिहाय 50 पैकी गुणात रूपांतर करणे. म्हणजे समजा गणित विषयामध्ये त्याला 100 पैकी 80 गुण मिळाले असतील तर 80चं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, 80 गुणांचं रूपांतर आपल्याला 50 गुणांमध्ये करायचं आहे. मंडळामार्फत शाळांना गुण भरण्याची संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामध्ये इयत्ता 10वी परीक्षेसाठी प्रविष्ट असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे इयत्ता 9वीच्या अंतिम निकालाचे विषयनिहाय 100 पैकी प्रत्यक्ष गुण प्राप्त जे गुण आहेत प्रत्यक्ष प्राप्त गुण भरण्याची सुविधा असेल. यामध्ये शाळांनी गुण भरल्यानंतर सदर गुणांचे विषयनिहाय 50 गुणात संगणकीय प्रणालीद्वारे रूपांतर करण्यात येईल. म्हणजे आपल्याला रूपांतर करायचं नाही, कम्प्युटर त्याचं रूपांतर करणार आहे 100 गुणांचं 50मध्ये. तशी आपल्याला म्हणजे संगणकीय प्रणाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे मंडळामार्फत. सदर गुणांची वस्तुनिष्ठता पडताळण्यासाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता 9वीच्या सरळ प्रणालीमध्ये शाळांनी नमूद केलेल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनिहाय वार्षिक निकालावरून करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 9वीचे विषयनिहाय सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादनुकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. आपण इयत्ता 9वीचा निकाल गेल्या वर्षी इयत्ता 9वीची फक्त प्रथम सत्र परीक्षा झाली होती. द्वितीय सत्र परीक्षा पण कोविडमुळे झाली नव्हती. त्यावेळेस आपण काय केलेलं आहे, प्रथम सत्र परीक्षेवरूनच आपण द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल तयार केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनानुसार आपण काय केलेलं आहे, द्वितीय सत्राचा परीक्षेचा निकाल तयार केलेला आहे. तर त्याच गुणांचं आपल्याला 50मध्ये कन्वर्शन करायचं आहे विषयनिहाय. त्यानंतर जे आपल्याला 10वीचं जे काही मूल्यमापन करायचं होतं, इयत्ता 10वीचे प्रथम सत्र परीक्षा असतील, सराव परीक्षा असतील, यापैकी कुठलीही एक परीक्षा जर घेतली असेल आपण किंवा त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे दोन्ही परीक्षा घेतल्या असतील तर विषयनिहाय 80 पैकी आपल्याला त्या गुणांचं 30मध्ये रूपांतर करायचं आहे. विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव, पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा दिल्या असल्यास सदर 2 परीक्षांपैकी सर्वोत्तम गुण असलेल्या एका परीक्षेचे विषयनिहाय प्राप्त गुण विचारात घेऊन त्या 80 पैकी प्राप्त गुणांचे 30 पैकी गुणात रूपांतर करण्यात यावे.
म्हणजे समजा आपल्याकडे 10वीची प्रथम सत्र परीक्षा झाली असेल आणि त्या विद्यार्थ्याला 100पैकी 80 गुणांची परीक्षा झाली असेल, तर त्याचे जे काही गुण मिळालेले आहेत, प्राप्त गुण, त्याचं कन्वर्शन आपल्याला 30मध्ये करायचं आहे. विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा या दोन्ही परीक्षा दिल्या असतील तर त्यामध्ये सर्वोत्तम गुण कोणत्या परीक्षेत आहेत, सरावमध्ये आहेत का प्रथम सत्रामध्ये आहेत, जे गुण चांगले आहेत म्हणजे जास्त आहेत त्या गुणांचं आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्शन 80पैकी 30मध्ये करायचं आहे. विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यामधील एकच परीक्षा दिली असल्यास त्या परीक्षेतील विषयनिहाय 80पैकी प्राप्त झालेल्या गुणांचे 30पैकी गुणात रूपांतर करावयाचे आहे. आणि समजा त्यांनी एकच परीक्षा दिली असेल तर 80पैकी त्याला किती गुण मिळाले, तर त्या गुणांचे 30मध्ये रूपांतर करायचं आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या माध्यमिक शाळांमध्ये प्रथम सत्र व सराव परीक्षा यांचे आयोजन होऊ शकले नाही, अशा शाळांनी वर्षभरात 10वीच्या अभ्यासक्रमावर आयोजित करण्यात केलेल्या सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक कार्याला विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेल्या गुणांचे एकूण गुणांचे 30पैकी गुणात रूपांतर करावे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्रथम सत्रही झाली नाही आणि सराव परीक्षाही झाली नाही, अशा शाळांमध्ये जे काही वर्षभर आपण त्यांच्या चाचण्या घेतल्यात, स्वाध्याय घेतलेत, गृहकार्य दिले त्यांना, प्रकल्प दिला त्यांना, त्यापैकी त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याला आपल्याला गुण द्यायचे आहेत 80पैकी, त्याचं कन्वर्शन 30 गुणांमध्ये करायचं आहे. विषयनिहाय 30 गुणांपेक्षा जास्त अथवा कमी गुणांचे मूल्यमापन केले असल्यास त्याचे 30पैकी गुणात रूपांतर करायचे. समजा आपण चाचणी 10च मार्काची घेतली तर 10 मार्काचे 10पैकी त्याला किती मार्क पडले त्या विद्यार्थ्याला, ते मार्क त्याचं कन्वर्शन आपल्याला पुन्हा 30मध्ये करायचं आहे. ज्या शाळांमध्ये वरीलप्रमाणे मूल्यमापन करणे शक्य झाले नाही त्यांनी सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प इत्यादीपैकी एक किंवा अधिक बाबींची पूर्तता करून घेऊन त्या आधारे विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे 30पैकी गुणात रूपांतर करावे. म्हणजे ज्यांनी वरील तिन्ही गोष्टी केल्या नसतील, वरील तिन्ही करणं त्यांना कोविडमुळं शक्य झालं नसेल, तर त्यांनी आता काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना स्वाध्याय द्यायचे आहेत, गृहकार्य द्यायचं आहे, प्रकल्प द्यायचे आहेत, त्यांची चाचणी घ्यायची आहे, सराव चाचणी, आणि त्याचं कन्वर्शन 30 गुणांमध्ये करायचं आहे. उपरोक्तप्रमाणे अंतिम केलेले विद्यार्थीनिहाय व विषयनिहाय 30पैकी गुण मंडळाच्या संगणक प्रणालीत भरण्यात यावेत. आणि हे 30पैकी गुण आपल्याला काय करायचं आहे, मंडळाने जी काय आपल्याला संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये भरायचे आहेत. मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता 10वीच्या अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20पैकी गुण अंतिम निकालात समाविष्ट करण्याबाबत ज्या माध्यमिक शाळांनी विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20पैकी गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात यावेत. म्हणजे आपण जे मुलांना प्रात्यक्षिक वही तयार करायला सांगितली होती ती वही त्यांची पूर्ण असेल तर त्यांना 20पैकी गुण द्यायचे आहेत आणि ते गुण आपल्याला संगणकीय प्रणालीमध्ये भरावयाचे आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या माध्यमिक शाळांमध्ये तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले नसेल ते शाळांनी मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करावे. म्हणजे आपण दरवर्षीप्रमाणे जे काही अंतर्गत मूल्यमापन करतो विद्यार्थ्यांचं, त्या अंतर्गत मूल्यमापनानुसार आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना 20पैकी गुण द्यायचे आहेत. याशिवाय श्रेणी विषयासाठी विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या श्रेणी संगणकीय प्रणालीमध्ये नमूद करावयाचे आहेत. श्रेणी विषय म्हणजे कला, कार्य, अनुभव, जे आपले संरक्षणशास्त्र हे जे आहेत श्रेणीचे विषय त्यांची श्रेणीसुद्धा आपल्याला संगणकीय प्रणालीमध्ये नमूद करावयाची आहे. उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोविड-19ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पद्धतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या श्रेणी सुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या 2 परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल. माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणी सुधार योजनेचे सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील. म्हणजे
आता वरील जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी अंतिम आहे, पण ज्या विद्यार्थ्यांचं या कार्यप्रणालीमुळं समाधान झालं नाही किंवा निकालामुळं समाधान झालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी कोविड-19ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यावर म्हणजे कोविड-19 जवळपास संपुष्टात आल्यानंतर राज्य मंडळ काय करणार आहे, प्रचलित पद्धतीनुसार काय करणार आहे, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत लगतच्या 2 परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी देणार आहे। त्यानंतर पुनर्परीक्षार्थ्यांसाठी कार्यपद्धती म्हणजे जे विद्यार्थी रिपीटर आहेत त्यांच्यासाठीचं आहे हे। मूल्यमापनाचा तपशील आणि गुण आहेत। राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विषयामध्ये लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची सरासरी 80 गुण असतील आणि विद्यार्थ्यांचे 10वीचे अंतिम तोंडी प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन यासाठी 20 गुण असे एकूण 100 गुण असतील रिपीटर विद्यार्थ्यांसाठी। जे विद्यार्थी गेल्या वर्षी परीक्षा दिलेत पण काही कारणास्तव पास झाले नाहीत त्यांच्यासाठी किंवा ज्यांना आपली हे सुधारायच्या इम्प्रूव्हमेंट करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे नियम आहेत। राज्य मंडळांच्या यापूर्वीच्या परीक्षेत एक वा अधिक विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुनर्परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याने मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील 80 पैकी प्राप्त गुणांच्या सरासरी एवढे गुण प्रविष्ट झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेसाठी संगणक प्रणालीमार्फत देण्यात येतील। म्हणजे इतर विषयाचा त्याचा काय करणार आहेत, म्हणजे इतर विषयात त्याला मिळालेले जे गुण आहेत त्या गुणांच्या सरासरी एवढे त्याला सदर विषयामध्ये जो विषय त्याचा राहिलेला आहे किंवा ज्या विषयात तो अनुत्तीर्ण आहे त्या विषयामध्ये त्याला ते सरासरी एवढे गुण आपल्याला संगणकीय प्रणालीमध्ये द्यावयाचे आहे। ज्या वर्षामध्ये 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे त्या वर्षीच्या उत्तीर्ण विषयाबाबत 100 गुणांचे 80 गुणात रूपांतर करून सरासरी एवढे गुण प्रविष्ट झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेसाठी संगणक प्रणालीमध्ये देण्यात येतील। म्हणजे ज्या वर्षामध्ये 100 गुणांची लेखी परीक्षा होती म्हणजे मागच्या 2 वर्षाखाली 100 गुणांची परीक्षा होती म्हणजे इंटरनल मार्क कंप्लीट म्हणजे बंद केलेले होते त्यावेळेस 100 मार्काचा लेखी पेपर व्हायचा तर त्या 100 मार्काच्या लेखी परीक्षेचे आपल्याला 80 मध्ये कन्वर्शन करायचं आणि मग त्याचे सरासरी एवढे गुण ज्या विषयात तो अनुत्तीर्ण आहे त्या विषयात त्याला द्यायचे आहेत। माध्यमिक शाळांनी अशा विद्यार्थ्यांच्या यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विषयासमोर संगणक प्रणालीमध्ये परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक अचूक नोंदवावेत। म्हणजे त्यांचं काय करायचं आहे, संगणक प्रणालीमध्ये ज्या वर्षी तो बसलेला आहे 10वीला 100 गुणांच्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेमध्ये तो वर्ष आणि त्याचा बैठक क्रमांक आपल्याला काय करायचा आहे, अचूक नोंदवायचा आहे। राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये एकही विषयात उत्तीर्ण न झालेल्या पुनर्परीक्षार्थीच्या बाबतीत संबंधित शाळांनी सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींची पूर्तता करून त्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून विषयनिहाय 80 पैकी गुणदान करावे व ते संगणकीय प्रणालीमध्ये भरावेत। म्हणजे जे विद्यार्थी एकाही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले नाहीत, ज्यांचे सगळेच विषय काय झालेले आहेत, म्हणजे सगळ्याच विषयात जो विद्यार्थी नापास आहे त्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभराचे चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प या साधनांद्वारे त्याचं मूल्यमापन करायचं आहे आणि त्याचं कन्वर्शन 80 गुणामध्ये आपल्याला करावायचं आहे। अशा पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थ्यास इयत्ता 9वी मध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावी। म्हणजे 9वीची टक्केवारीसुद्धा आपल्याला संगणक प्रणालीमध्ये भरावयाची आहे। खाजगी पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थ्यास यापूर्वीच्या अंतिम इयत्ता 5वी ते 9वी मध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावी। म्हणजे जे विद्यार्थी खाजगीमधून परीक्षा देणार होते म्हणजे खाजगी विद्यार्थी होते, प्रायव्हेट म्हणतो आपण त्यांना, त्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वी ते 9वी या वर्गाचं काय करायचं आहे, प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारीसुद्धा आपल्याला संगणकीय प्रणालीमध्ये भरायचं आहे। माध्यमिक शाळांनी विषयनिहाय प्रचलित मूल्यमापन आराखड्यानुसार तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20 पैकी गुण संगणकीय प्रणालीमध्ये
भरावयाचे आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या माध्यमिक शाळांनी तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले नसेल त्या शाळांनी मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करावे. याशिवाय श्रेणी विषयामध्ये अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सदर श्रेणी विषयात प्राप्त झालेली श्रेणी संगणकीय प्रणालीमध्ये नमूद करावी. यामध्ये खाजगी विद्यार्थ्यांसाठीची कार्यपद्धती दिलेली आहे. मूल्यमापनाचा तपशील, गुण, संपर्क केंद्रामार्फत आयोजित सराव चाचण्या, एकूण पूर्ण केलेले त्यांचे स्वाध्याय पुस्तिका, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींसाठी प्राप्त झालेल्या गुणांचे विषयनिहाय 80 पैकी गुणात रूपांतर करावयाचे आहेत. त्यानंतर मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता 10वीच्या अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या 20 पैकी गुणांचा गुण द्यायचे आहेत आणि टोटल 100 पैकी गुण द्यायचे आहेत आपल्याला. संपर्क केंद्रामार्फत संपर्क शिबिरामध्ये अथवा अन्य कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले जे काही सराव चाचण्या आहेत किंवा पूर्ण केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींसाठी संपर्क केंद्र स्तरावर विषयनिहाय गुणदान करण्यात यावे. सदर गुणांचे विषयनिहाय 80 पैकी रूपांतर करावे. विषयनिहाय 80 पैकी गुणापेक्षा जास्त अथवा कमी गुणांचे मूल्यमापन केले असल्यास त्याचे कन्व्हर्शन आपल्याला 80 गुणांपैकी 80 गुणात करावयाचे आहे. संपर्क केंद्राने विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20 पैकी गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात यावेत. म्हणजे 20 पैकी जे अंतर्गत जे गुण आहेत किंवा प्रात्यक्षिकचे जे गुण आहेत ते आपल्याला संगणकीय प्रणालीमध्ये भरावयाचे आहेत. ज्या संपर्क केंद्रांनी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन केले नसेल त्या संपर्क केंद्रांनी ते मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करून घ्यावयाचे आहेत. ज्यांनी करून घेतलं नाही त्यांना आता ते करून घ्यावयाचं आहे कार्य. श्रेणी विषयामध्ये सदर विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली श्रेणी संगणकीय प्रणालीमध्ये नमूद करण्यात यावी. सदर विद्यार्थ्यांनी यापूर्वी उत्तीर्ण केलेल्या अंतिम परीक्षेमध्ये इयत्ता 5वी ते 9वीच्या अंतिम परीक्षा प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी आपल्याला संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात यावी. अशा पद्धतीने आपल्याला नियमित विद्यार्थी, त्यानंतर पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थी यांचं मूल्यमापन कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परीक्षार्थी, ज्याला आपण आयसोलेटेड कॅन्डिडेट्स म्हणतो, त्यांचं मूल्यमापन कसं करायचं आहे. मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विषयांच्या लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची सरासरी 80 गुण द्यायचे त्याला. विद्यार्थ्याचे 10वीचे अंतिम तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन यासाठी 20 गुण, एकूण 100 गुण. मंडळाच्या यापूर्वीच्या उत्तीर्ण झालेल्या व वेगळ्या विषयांसाठी तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याने मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विषयाच्या लेखी परीक्षेतील 80 पैकी प्राप्त गुणांच्या सरासरी एवढे गुण प्रविष्ट झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेसाठी देण्यात येतील. ज्या वर्षामध्ये 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे त्या वर्षीच्या उत्तीर्ण विषयाबाबत 100 गुणांचे 80 गुणात रूपांतर करून सरासरी एवढे गुण प्रविष्ट झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेसाठी संगणक प्रणालीमार्फत देण्यात येतील. माध्यमिक शाळांनी अशा विद्यार्थ्यांचे यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विषयासमोर संगणक प्रणालीमध्ये परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक अचूक नोंदवायचे आहेत. माध्यमिक शाळांनी विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20 पैकी गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरावयाचे आहेत. ज्या माध्यमिक शाळांमध्ये अशा विद्यार्थ्यांचे तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले नसेल त्या शाळांनी मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करून घ्यावयाचे आहेत. श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा 2021साठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी सुधार योजनेअंतर्गत असलेल्या 2 संधीमध्ये उपरोक्त रद्द झालेल्या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे त्याला उर्वरित 1 किंवा 2 संधी प्राप्त
असतील. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020मध्ये सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर 2020मधील परीक्षेत प्रथम संधी उपलब्ध होती. आता यानंतर मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रथम परीक्षेची आणखी एक संधी अशा विद्यार्थ्यांना देण्यात येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर-डिसेंबर 2020ची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी आणखी एक संधी मंडळ देणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020मध्ये सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल-मे 2021मधील परीक्षेत प्रथम संधी उपलब्ध होती. तथापि सदर परीक्षा रद्द झाल्याने आता त्यानंतर मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या लगतच्या पुढील 2 परीक्षांच्या संधी अशा विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. म्हणजे आताची परीक्षा झाली नसल्यामुळे पुढे त्यांना 2 संध्या देण्यात येतील. वरील 1 व 2 चा विचारात घेता अशा विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात येणार नाही. ज्यांना श्रेणी सुधार करावयाचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी सुधार पद्धतीमध्ये जे काही प्रविष्ट विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणखीन ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला निकाल तयार करण्याची गरज नाही. यानंतर ही जी कार्यवाही कशी करायची आहे तिथं आपल्याला शाळा स्तरावर ते दिलेली आहे. शाळा स्तरावर निकाल समितीची स्थापना करायची आहे. प्रत्येक माध्यमिक शाळा त्यांच्या स्तरावर मुख्याध्यापकासह कमाल 7 सदस्यांची निकाल समिती गठीत करेल. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक सदर समितीचे अध्यक्ष राहतील. तसेच विज्ञान, गणित, सामाजिकशास्त्रे, भाषा या सर्व विषयांच्या शिक्षकांचा सदस्य म्हणून समावेश असेल. सदस्यांपैकी उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व सेवाज्येष्ठ शिक्षक समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. संबंधित विषय शिक्षक आपल्या विषयांचा वरील कार्यपद्धतीनुसार निकाल तयार करतील व सदर निकाल वर्ग शिक्षकाकडे सादर करतील. म्हणजे वरील जी कार्यपद्धती शासनाने निर्गमित केलेली आहे त्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक आपापल्या विषय शिक्षकाने आपापल्या विषयाचा निकाल तयार करावयाचा आहे आणि तो वर्ग शिक्षकाकडे सादर करावयाचा आहे. वर्ग शिक्षक विषय शिक्षकांनी सादर केलेल्या विषयनिहाय गुणांचे व श्रेणीचे संकलन करून आपल्या वर्गाचा निकाल मंडळाने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात तयार करून शाळेच्या निकाल समितीकडे सादर करेल. आणि वर्ग शिक्षकांनी सर्व विषयाचा जो निकाल आहे तयार झालेल्या विषय शिक्षकाकडून घ्यावायचा आहे आणि त्या विषयनिहाय गुणांचा आणि श्रेणीचं संकलन करून आपल्या वर्गाचा जो निकाल आहे तो मंडळाने जी काही कार्यपद्धती विहित नमुन्यामध्ये त्यांना तयार करून शाळेच्या निकाल समितीकडे द्यायची आहे. निकाल समिती वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे परीक्षण व नियमन करून वरील कार्यपद्धतीनुसार अचूक असल्याची खात्री करून स्वाक्षरीसह 2 प्रतीत प्रमाणित करेल. म्हणजे वर्ग शिक्षकांनी जो काही निकाल तयार केलेला आहे त्यांचं परीक्षण आणि नियमन हे दोन्ही करतील आणि अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करून 2 प्रतीमध्ये त्यांना प्रमाणित करतील त्या निकालाला. निकाल समितीने प्रमाणित केलेले गुण व श्रेणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संगणक प्रणालीत नोंदवायची आहे. निकाल समितीने अंतिम केलेल्या निकाल पत्रकाची एक मूळ प्रत समिती सदस्याच्या स्वाक्षरीने शाळेत मुख्याध्यापकाच्या अभिरक्षेत ठेवण्यात येईल. एक जी मूळ प्रत आहे ती आपल्याला शाळेमध्ये ठेवायची आहे मुख्याध्यापकाच्या याच्यामध्ये अभिरक्षित. त्यानंतर निकाल समितीने अंतिम केलेल्या निकालपत्रकाची दुसरी मूळ प्रत व इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी ह्या अंतिम निकालाची समितीने साक्षांकित प्रत शिलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे सादर करावयाची आहे. म्हणजे इयत्ता 9वीचा अंतिम निकाल आणि जो काही 10वीचा आता निकाल तयार करण्यात आलेला आहे विविध कार्यपद्धतीनुसार तो निकाल आणि इयत्ता 9वीचा निकाल अंतिम निकाल या दोघांच्याही साक्षांकित प्रती ज्या आहेत त्या सीलबंद पाकिटामध्ये आपल्याला मंडळाकडे सादर करावयाचे आहे. अभिलेखे जतन करणे इयत्ता 9वीच्या वार्षिक मूल्यमापनाचे अभिलेख व इयत्ता 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भातील सर्व अभिलेख संबंधित उत्तरपत्रिका व तत्सम बाबी निकाल समितीच्या पडताळणीनंतर सीलबंद करून मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवण्यात याव्यात. माध्यमिक शाळा संहितेनुसार सदर अभिलेख सुमारे 18 महिने जतन करून ठेवण्यात यावेत व आवश्यकता भासल्यास शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पथकास पडताळणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावेत.
म्हणजे आपल्याला हे जे अभिलेखे आपण तयार केलेले आहे ते अभिलेखे आपल्याला 18 महिने जतन करून ठेवायचे आहेत. आणि कुठला अधिकारी जर तपासणीस आला किंवा क्षत्रिय अधिकारी आले किंवा अजून पथक आले कुठले, तर त्यांना आपल्याला ते दाखवायचं आहे. अभिलेखांची पडताळणी. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, इयत्ता 10वीची परीक्षेच्या संदर्भातील विद्यार्थी मूल्यमापन नोंदपत्रके, आवश्यक अभिलेखे व तत्सम बाबी यांची तपासणी पडताळणी मंडळाकडून विभागीय मंडळे व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकारी पथकांमार्फत करण्यात येईल. शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थिनीय भरलेल्या गुणांच्या नोंदी व शाळेकडे उपलब्ध असलेल्या अभिलेखेतील प्रत्यक्ष गुण याची पडताळणी करण्यात येईल. म्हणजे आपण जे काही निकाल तयार केलेला आहे संगणकीय प्रणालीमध्ये जे भरलेला निकाल आहे तो निकाल आणि आपल्याकडे असलेल्या नोंदी यांची काय होईल, पडताळणी होईल. कार्यपद्धतीचे उल्लंघन करणाऱ्या शाळांच्या बाबतीत करावयाची कारवाई. सदर शासन निर्णयाद्वारे दिलेल्या कार्यपद्धतीचे व या संदर्भात मंडळाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, व्यक्ती, समिती पालन करणार नाहीत अथवा त्यामध्ये कसूर करतील व अभिलेखांमध्ये गैरप्रकार करतील अशा शाळांच्या बाबतीत मंडळ मान्यता, मंडळ सांकेतांक काढून घेण्याची कारवाई करण्यात येईल. निकाल तयार करणाऱ्या प्रक्रियेतील कोणत्याही घटकाने कार्यपद्धतीचे उल्लंघन केल्यास, दस्तऐवजात फेरफार केल्यास अथवा गैरप्रकार व अनियमितता केल्यास दोषीवर शिस्तभंग विषयक किंवा आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गैरप्रकार व अनियमितता याचे स्वरूप पाहून सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवणे, रद्द करणे याचा निर्णय मंडळामार्फत घेण्यात येईल. वरीलपैकी एक किंवा अधिक प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार संबंधित सक्षम प्राधिकरणास राहतील. मंडळाच्या संगणक प्रणालीवर शाळांनी भरलेली माहिती अंतिम समजली जाणे. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण भरण्यासाठी मंडळामार्फत संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल. सदर प्रणालीवर शाळांनी निकाल समितीने अंतिम केलेले विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाने दिलेल्या मुदतीत भरावेत. शाळांनी सदर गुण अंतिम करून प्रणालीमध्ये सादर केल्यानंतर त्यामध्ये शाळांनी कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही शाळांना. त्यामुळे शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये माहिती भरण्यापूर्वी योग्य ती खात्री करून व आवश्यक ती दक्षता घेऊनच माहिती भरावी. कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेले विद्यार्थी, मग यामध्ये दिव्यांग विद्यार्थीसुद्धा येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये शाळेने आयोजित केलेल्या सराव चाचण्या, प्रथम सत्र, सराव परीक्षा अथवा इतर अंतर्गत मूल्यमापनांसाठी एखादा विद्यार्थी उपस्थित नसेल तर अशा विद्यार्थ्याबाबत शाळांनी ऑनलाईन, दूरध्वनीद्वारे किंवा तत्सम प्रक्रियेद्वारे एकास एक पद्धतीने वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे व आवश्यक नोंदी करून गुणदान करावे. श्रेणी विषयाचे मूल्यमापन. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी श्रेणी विषयाचे अंतर्गत मूल्यमापन मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार पूर्ण करून विषयनिहाय श्रेणी मंडळातर्फे देण्यात आलेल्या संगणक प्रणालीत नोंदवायची आहे. गुणपडताळणी. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रती मिळणे. पुनर्मूल्यांकन. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा सन 2021चा निकाल माध्यमिक शाळा स्तरावर शाळांकडून उपरोक्त नमूद केलेल्या विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात येत असल्याने तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, अन्य मूल्यमापन इत्यादी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखविल्या घरी दिल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा सदर परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसतील. म्हणजे मुलांना पुनर्मूल्यांकन किंवा छायांकित प्रती ज्या आत्तापर्यंत बोर्डाच्या मिळत होत्या त्या मिळणार नाहीत. उत्तरपत्रिकेच्या ज्या काही छायांकित प्रती मिळत होत्या किंवा गुणपडताळणी होत होती ती आता यावर्षी उपलब्ध असणार नाही. कार्यवाहीचे वेळापत्रक. सदर धोरणानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सन 2021साठी विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचे सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात येईल. म्हणजे ही कारवाई जी करायची आहे त्यासाठीचं वेळापत्रक जे आहे ते राज्य मंडळातर्फे आपल्याला
उपलब्ध होणार आहे. शाळांना सहाय्य. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2021 मूल्यमापन प्रक्रिया शाळा स्तरावर गठीत निकाल समितीच्या मार्फत राबविण्यासाठी खालीलप्रमाणे सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. सदर मूल्यमापन प्रक्रियेची माहिती शाळांना देण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येईल. सदर मूल्यमापन प्रक्रियेत सतत विचारले जाणारे प्रश्न व उत्तर अपलोड करण्यात येतील. https://sscboard.in या वेबसाईटवर जे काही मूल्यमापना संदर्भात जे काही प्रश्न आहेत आणि उत्तर आहेत हे आपल्याला अपलोड केलेले मिळतील. उपरोक्त मूल्यमापन प्रक्रियेतील विद्यार्थी बैठक क्रमांकनिहाय व विषयनिहाय गुण नोंदविण्यासाठी संगणक प्रणाली शाळांना मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच याबाबत सविस्तर सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. म्हणजे आपल्याला नेमकं काय संगणक प्रणालीवर काय काय भरायचं आहे, विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक, त्यानंतर विषयनिहाय गुण हे नोंदवण्यासाठी आपल्याला मंडळाकडून आपल्याला संकेतस्थळावर सर्व माहिती सूचना आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभाग स्तरावर विभागीय मंडळाचे अधिकारी व जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी या मूल्यमापन धोरणाच्या संदर्भात आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध राहतील. त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2021चा अंतिम निकाल उपरोक्त नमूद मूल्यमापन प्रक्रियेच्या आधारे शाळा स्तरावर गठीत निकाल समितीने परीक्षण व नियमन केलेल्या मंडळाच्या संगणक प्रणालीत नोंदविलेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत अंतिम करण्यात येईल. सदर निकाल प्रक्रियेत शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देय राहील व उत्तीर्णतेचे अन्य निकष लागू राहतील. सदर निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येईल. सदर शासन निर्णय जो आहे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही मूल्यमापन पद्धती आहे ती मूल्यमापन पद्धतीचा आपण काय केलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. सदर व्हिडिओचा अभ्यास करून आपल्याला विद्यार्थ्यांना मूल्यमापन करण्याकरता सदर व्हिडिओचा आपल्याला काय होईल फायदा होईल तो व्हिडिओ तुम्ही निश्चित पूर्ण व्हिडिओ पहा आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य ती कार्यवाही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.